कॉपी टेबलच्या पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं, की हा ई-एम-पी नावाचा टेबल आहे. आपल्याला याचा बॅकअप क्रिएट करायचा आहे. मग आपण काय केलं, कॉपी केलं या टेबलला आणि विदिन अ डेटाबेस म्हणजे की हे जे आपण केलं होतं, हे विदिन अ डेटाबेस केलं होतं. म्हणजे एकाच डेटाबेसमध्ये आपण या टेबलचा एक कॉपी क्रिएट केला होता, एक डमी क्रिएट केला होता आणि त्याचं नाव दिलं होतं बघा जसं न्यू ई-एम-पी नावाचा टेबल. बट हे आपण कसं केलं होतं विदिन अ डेटाबेस म्हणजे एकाच डेटाबेसमध्ये जर आपल्याला एखादा टेबल कॉपी करायचा असेल आणि त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर प्लस त्याचा एक्झॅक्ट डेटा कॉपी करायचा असेल तर ते आपण आधीच्या सेशनमध्ये केलं होतं. बट आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार की समजा हा जो टेबल आहे ई-एम-पी नावाचा हा XYZ डेटाबेसमध्ये आहे. म्हणजेच की या डेटाबेसमधनं आपल्याला या टेबलची एक्झॅक्ट कॉपी क्रिएट करायची आहे. बट दुसऱ्या डेटाबेसमध्ये डिफरंट डेटाबेसमध्ये. आधी आपण विदिन द डेटाबेस क्रिएट केलं होतं. आता आपण डिफरंट डेटाबेसमध्ये या डेटाबेसमधला टेबल कॉपी करू शकतो का? हे बघणार आहे. म्हणजेच की या डेटाबेसमधनं हा जो टेबल आहे हा कॉपी होणार आणि दुसऱ्या डेटाबेसमध्ये एक्झॅक्ट स्ट्रक्चर प्लस डेटा आपण कॉपी करू शकणार. येस. सो आजच्या सेशनमध्ये आपण हे बघणार. याचा सिंटॅक्स खूप सिंपल आहे बघा. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, की ही जी कमांड आहे ही सगळ्यात आय-एम-पी आहे आणि गोल्डन कमांड आहे. आपल्याला क्रिएट करायचं आहे न्यू टेबल. बट ज्या डेटाबेसमध्ये आपल्याला टेबल क्रिएट करायचा आहे, त्या डेटाबेसला पहिले आपल्याला यूज करावं लागेल आणि त्याच डेटाबेसमध्ये आपण ही वाली कमांड रन करणार. मग त्या डेटाबेसला आपण यूज केलं आणि नंतर ही कमांड तिथे आपण अप्लाय केली, जसं लिहिली. सो क्रिएट टेबल आपण लिहिणार. नंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे की मी ठेवलंय बघा जसं न्यू ई-एम-पी आणि लाईकनी काय होते एक्झॅक्ट स्ट्रक्चर त्याचं कॉपी होतं. राइट? मग आपण ते काय केलंय लाईक यूज केलंय आणि ओल्ड डेटाबेस नेम आपल्याला लिहावं लागणार. सो ओल्ड डेटाबेस नेम काय होतं, की इथे आपलं जसं काही पण असू शकतं इथे. जसं जे-पी होतं बघा इथे माझं ओल्ड डेटाबेस नेम. सो जे-पी डॉट आपल्याला काय करायचं आहे ओल्ड टेबलचं नाव. जे-पी डॉट ई-एम-पी केलं, तर याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे हे इथे कॉपी होऊन जाणार आणि डिफरंट डेटाबेसमध्ये. राइट? सो असंच आपल्याला काय करायचं आहे डेटा पण इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी पण सिंपल कमांड आहे. इन्सर्ट लिहायचं आहे नंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे की असणार न्यू एम-पी आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम करणार इथे आपण आपल्या ओल्ड डेटाबेसचं नाव लिहायचं आपलं जसं इथे आपला जे-पी नावाचा हा डेटाबेस होता. राइट? मग जे-पी डॉट ओल्ड टेबल नाव म्हणजे जे-पी डॉट ई-एम-पी आपण करणार आणि यामधला सर्व डेटा जो आहे हा कॉपी होणार या टेबलमध्ये. न्यू ई-एम-पी नावाचा टेबल. आता हेच आपण प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये डिटेलमध्ये बघूया स्टुडंट्स. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, सर्वात पहिलं आपण काय करणार शो डेटाबेसेस नावाची कमांड इथे आपण रन करणार. सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय, आपल्याला सगळे डेटाबेस इथे दिसणार. सर्वात पहिले आपण बघून घेऊया आपल्या जे-पी नावाच्या डेटाबेसमध्ये आपला ई-एम-पी नावाचा टेबल आहे का? सो सर्वात पहिले तुम्ही काय करतोय बघा, जसं यूज जे-पी करतोय, सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय बघा डेटाबेस चेंज आलेला आहे. इथे आपण टेबल्स वगैरे पण बघून घेऊया, की आपल्याकडे टेबल्स किती आहे या डेटाबेसमध्ये. सो या डेटाबेसमध्ये खूप सारे टेबल्स आहेत, बट आपल्याला फक्त ई-एम-पी नावाचा टेबल पाहिजे. सो इथे ई-एम-पी नावाचा टेबल आहे का? येस, इथे ई-एम-पी नावाचा टेबल आहे. तर यामध्ये डेटा आहे का? हे पण आपण बघून घेऊया. सिलेक्ट करतोय मी स्टार फ्रॉम करतोय बघा जसं आपला ई-एम-पी नावाचा टेबल. समीकरण देतो एक्झिक्यूट करतोय बघा आपल्या ई-एम-पी नावाच्या टेबलमध्ये खूप सारा रेकॉर्ड्स आहे. जसं इथे तुम्ही बघू शकता ई-एम-पी आयडी आहे, ई-एम-पी नेम आहे, डिपार्टमेंट आहे, सॅलरी आहे आणि सिटी आहे. सो हा जो टेबल आहे आपल्याला हा कॉपी करायचा आहे, बट डिफरंट डेटाबेसमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारा रेकॉर्ड्स आहे. जसं एम्प्लॉईजचा रेकॉर्ड आहे. यामध्ये जसं सोनम आहे आणि लास्ट होतं बघा जसं विकासनी हे एंड होतंय. आजच्या सेशनचा मोटो हाच आहे, की आपल्याला या टेबलला कॉपी करायचा आहे आणि यामधला डेटा पण आपल्याला कॉपी करायचा आहे, बट डिफरंट डेटाबेसमध्ये. सो आता आपण काय करणार वापस आपण जसं शो डेटाबेसेस नावाची कमांड इथे रन करणार. सो शो डेटाबेसेस मी इथे रन करतोय. आपल्याला पूर्ण डेटाबेस दिसून जाणार. सो मला काय करायचं बघा, आपल्याकडे एक डेटाबेस आहे बघा जसं के-डी-बी नावाचा आणि आता आपण काय करणार जे-पी नावाच्या डेटाबेसमधला जो ई-एम-पी नावाचा टेबल होता त्याला आपण या डेटाबेसमध्ये कॉपी करणार. सर्वात पहिले आपण काय करणार या डेटाबेसला यूज करणार के-डी-बी वाल्या. सो काय करतोय मी इथे यूज के-डी-बी करतोय. सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय. आपला डेटाबेस चेंज झालाय म्हणजे आपण जे पण ऑपरेशन्स परफॉर्म करणार ते या डेटाबेसमध्ये असणार. सर्वात पहिले बघून घेऊया या डेटाबेसमध्ये टेबल्स आहेत का? सो शो टेबल्स नावाची कमांड रन करतोय. सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय बघूया काय होतंय. सो इथे आपण पाहिलं की या डेटाबेसमध्ये एक पण टेबल नाहीये. मग आता इथे आपण डायरेक्ट आपण आपली कमांड रन करणार. आपली कमांड कोणती होती? जसं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जे-पी नावाच्या डेटाबेसमधला जो टेबल आहे त्याला आपल्याला इथे कॉपी करायचं आहे. आपण सिंपल कमांड यूज करणार. सर्वात पहिले आपण स्ट्रक्चर कॉपी करणार. सो क्रिएट टेबल नावाची कमांड इथे आपण रन करणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आपण जसं न्यू टेबल लिहिणार.
आणि नंतर आपण काय करणार, लाइक इथे यूज करणार, जेणे आपलं स्ट्रक्चर कॉपी होतं आपल्या ओल्ड टेबलमधलं. नंतर आपल्या ओल्ड टेबल जो होता त्याचा डेटाबेसचं नाव इथे आपल्याला लिहायचं आहे, जसं जीपी डॉट आपल्या ओल्ड टेबलचं नाव जे की होतं बघा, जसं EMP. सेमिकोलॉन त्याला एक्झिक्यूट केलं तर बघा क्वेरी ओके आलाय, म्हणजे स्ट्रक्चर कॉपी झालेलं आहे. जर आता इथे आपण शो टेबल्स नावाची कमांड रन केली तर आपल्याला टेबल दिसणार आहे न्यू EMP नावाचा. DAT कमांडने जर आपण याचं स्ट्रक्चर बघितलं, जसं न्यू EMP करतोय मी इथे, तर आपल्याला स्ट्रक्चर पण दिसून जाणार आपल्या टेबलचं. पूर्ण स्ट्रक्चर कॉपी झालेलं आहे, कॉलम्स आलेले आहेत. आता मी काय करणार, आता मी डायरेक्टली डेटा इन्सर्ट करणार. त्यासाठी कमांड बघून घेऊया. इन्सर्ट न्यू EMP आपल्या टेबलचं नाव आहे. नंतर आपण काय करणार, सिलेक्ट करणार इथे, नंतर स्टार प्रॉम्प्ट करणार, जसं JP.EMP करणार. हे का केलं हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की हा आपला सिंटॅक्स आहे. आपण काय केलं इथे, आपल्या ओल्ड डेटाबेसचं नाव डॉट आपला ओल्ड टेबलचं नाव इथे केलं, राईट. सेमिकोलॉन त्याला एक्झिक्यूट केलं तर आपल्या ओल्ड टेबलमधला जो डेटा आहे तो आपल्या न्यू टेबलमध्ये येणार. सेमिकोलॉन ते एक्झिक्यूट करतोय तर आपल्या टेबल बघा इथं काय आलंय, जसं क्वेरी ओके आलंय आणि 10 रोज अफेक्टेड आलंय, म्हणजेच की डेटा इन्सर्ट झाला आहे, म्हणजेच की कॉपी झाला आहे आपल्या ओल्ड टेबलमधनं टू न्यू टेबल बट डिफरंट डेटाबेस. जर आपण या टेबलमधला डेटा बघितला तर बघून घेऊया, जसं सिलेक्ट स्टार करतो मी इथे, फ्रॉम करतोय बघा, जसं आपला न्यू EMP नावाचा टेबल. जसं आपण याला एक्झिक्यूट केलं तर बघा पूर्ण जो डेटा आहे आपल्या ओल्ड टेबलमधला हा न्यू टेबलमध्ये आला आहे. बघा तुम्ही इथे नाव पण बघू शकता, न्यू EMP, आणि आपल्याला एक्झॅक्ट 3 कॉलम दिसतं आहे आणि सेम जसं आपला रेकॉर्ड दिसतं. सो या वेमध्ये जर आपला डेटाबेस डिफरंट असेल तरी पण आपण कॉपी करू शकतो डिफरंट डेटाबेसमध्ये. राइट गाईज, या सेशनमध्ये तुम्ही काय बघितलं की विदिन अ डेटाबेस पण आपण करतो, ते आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं. बट जर डेटाबेस डिफरंट असेल तर आपण कसं कॉपी करतो हे पण आपण आजच्या सेशनमध्ये शिकलो. या सेशनमध्ये जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला, आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.